नमस्कार मित्रांनो, मी ओमकार निवडुंगे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आलो कोकणामध्ये, नाट्यामध्ये, राजापूर जिल्ह्यामध्ये येतो असा। तर तिकडे आलो आहे आणि आज सहज अशी घरातली मंडळी होती आणि आलो वरती करवंद खाण्यासाठी। आणि ही त्यांची मस्ती बघा काय चालली आहे। तर जस्ट आत्ताच खालतून ना ट्रेकिंग करून वरती आलो आहे। हालत बघू शकता इथे काय झालं आमची। तर तिथे काही व्हिडिओ काढला नाही, अचानक इथे आल्यानंतर आठवण्यात आलं की ब्लॉग बनवूया आपण, कारण की आता इथनं परत आम्हाला खालती उतरून जायचं आहे। आणि जंगलातला तुम्हाला रानमेवा पण दाखवतो की नक्की आम्ही काय काय येते। जास्त काय नाही, करवंदच आहेत फक्त, बाकी काय भेटलेलं नाहीत आणि बाकीची रानटी झाडं आहेत वगैरे। तर हे बघा इथे ना करवंदाचे झाड, ते फोकसचा मोठा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये। तर ही करवंदीची झाडं आहेत तिकडे, प्लस ही रानटी झाडं आणि हा बघा आमच्या 3 बकऱ्या पण आल्या आहेत तिकडे। तर तो आमचा बकरीचा मालक आणि त्या 3 बकऱ्या। तर इकडे मस्त ही लोक एन्जॉय वगैरे करतात आणि ऊन लागतंय, त्याच्यात एवढा घाम आलाय, हालत खराब झाल्या। तर बघूया, थोडी याच्यामध्ये एन्जॉयमेंट पण असणार आहे आणि मस्ती तर भरपूर आहे। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। ओके चला। तर ह्या साईडला बघा पूर्ण असं जंगल टाईप दिसतंय पुढे, आणि आता इथूनच आम्हाला पुढे जायचं आहे। पुढच्या साईडला बघितलं तर तिथून ना आपल्याला पूर्ण असं समुद्राचा व्ह्यू वगैरे दिसतो। त्या साईडला रोड वगैरे आहे, तो पण मी तुम्हाला आता दाखवतो। आणि या साईडला बघा पूर्ण पाठच्या साईडला पण, ह्या साईडला खालती जंगल आहे। तर इकडे काटा लागलेला आहे भाऊला, लागला मग। तर इथे बघत चालावं लागते खालती पायाकडे पण, कारण की काटे भरपूर आहेत तिकडे आणि करवंदीची झाडं असल्यामुळे ना काटे विचारूच नका, लय जास्त आहेत। आणि त्या साईडला बघा थोडं थोडं इकडे समुद्राचं पाणी दिसतंय त्या साईडला। तर हा आपल्याला आता व्ह्यू दाखवत आहे, दाखव। तर कमियर या आमचा बसायचा स्पॉट आहे। तर हा बघा इथे पण भरपूर सारे असे काटे बिटे खाली पायाखाली पडले आणि ही करवंदीची झाडं, त्या झाडांपासून वाचत राहायला लागते। हा आहे फायनल व्ह्यू। तर कसा वाटतो? त्या साईडला इकडे रोड दिसतोय, पूर्ण असं जंगल टाईप दिसतंय आणि पुढे पाणी बघा, खतरनाक असं वाटतंय। त्या साईडला पूर्ण मोठं समुद्र आहे, मोठी जेटी बनते। आणि इथे आता सध्या काम चालू आहे जेटीचं, बोटी वगैरे येतात तिथे मच्छीच्या। आणि हे वरती बघू शकता त्या साईडला पूर्ण असं नाटा आहे, म्हणजे मार्केट एरिया आहे तो पूर्ण, आणि मस्त असा व्ह्यू दिसतोय। आणि खालती बघा झाडं तोडलेत तुमच्याकडे। यस यो काही बकरी लय हसते। ह्या साईडला मित्रांनो बघा पूर्ण झाडं सुकलेत आणि इथे तोडलेली झाडं आहेत। सो आता इथून पूर्ण क्लिअर करून आम्हाला तिकडे पुढे जायचं आहे। आणि खालती बघा पूर्ण पायाखाली आणि एकदम अशी बारीक बारीक झाडं असल्यामुळं ना चालता येत नाही नीट। हा तर व्ह्यू तर एक नंबर वाटतोय। आता मोबाईलमध्ये घेतोय म्हणून आपण यावेळी कॅमेरा नाही आणला आहे आणि कॅमेऱ्यात नाही शूट करत आहे, तर मोबाईलमध्ये शूट चालू आहे। आणि हे वडाचं झाड आहे, एवढं मोठं आहे, म्हणजे खालतून आलेलं आहे। त्याची पानं बघा पूर्ण असं पसरलं आहे इकडे या साईडला, मस्त वाटतं। आणि ऊन नसल्यामुळं आता एवढं काय वाटत नाही। आणि याला काय म्हणतात पारंब्या, मस्त सुटलेत खालती। आणि लोक कसे लाईनीन एकदम चाललेत पुढे रस्ता काढत काढत। तर ह्या साईडला मित्रांनो टाकी आहे पाण्याची, एवढ्या वरती टाकी बांधले, ॲक्च्युली गावची टाकी आहे आय थिंक, असं वाटतंय, कारण की मोठी टाकी आहे ती आणि इथून पाणी खालती गावांना जातं। तसे ते बघा तिकडे अशी घरं आहेत खालती, इथे पण आहेत खालती। तर त्या घरांना पाणी इथूनच जातं वरतून, पहिलं इथे वरती चढवलं जातं, मग वरतून डायरेक्ट खालती सप्लाय केलं जातं। आणि कोकणामध्ये आल्याच्या नंतर ना बहुतेक जागेवर ना अशी एक कुंपण टाईप घातलेलं असतं दगडांचं, ते कशासाठी घालतात ते माहिती नाही, पण मी भरपूर जागेवर बघितलं हे। पाठीमागे तेजेसच्या वगैरे गावाला गेलेलो तेव्हा पण मी बघितलं, आणि आत्ता इथे बघतोय सेम, काही फरक नाही। हे बघा इथे पण तसंच आहे, जसं की आपली हद्द इथपर्यंत आहे
आपली जमीन एवढी आहे तेवढं असं कुंपण घालून घेतलं आहे. त्यासाठी आहे की काय अजून काही गोष्टी आहेत ते आपल्याला माहिती नाहीत, पण सगळीकडे बघायला भेटतं ते असं एकदम वेगळंच वाटतं की काय आहे. कारण की आमच्या इकडे तर अशी पद्धत नाही आहे. बघूया या साईडला झाड बघा काय खतरनाक वाटतंय ते मॉन्स्टर. एवढी मागे झाडं सोडलेत आणि इथे येऊन खात बसले ती लोक. काय वाटतंय काय तुम्हाला? काय वाटतं सांगा जरा. कॅमेरा ओपन केला ना की अशी तोंड पुढे करतात आणि लागतात सरळ चालायला. मागे बघशील ना एवढी झाडं होत्यात मागे ते सोडलेत आणि आता इथे येऊन ना हे करवंद खात बसलेत. त्यांनी आज काय makeup बोलणार? नाही केलं ना म्हणून चेहरे नाही दाखवत. आणि पहिली गोष्ट तर आहे ना ट्रेकिंग करत होत्यात मागे रडत रडत सगळी वरती चढली. तर ती खास पूर्ण- कर ती पिवळी मुलगी पूर्ण घामाघूम झालेली तर त्याच्यामुळे काही लोक कॅमेऱ्यामध्ये येत नाहीत. आपली तोंड लपवतात आणि चाललेत पुढं पुढं. बघ इकडे बघ हे बघ बघितला हा. खाते हो म्हणून कशी. म्हणून मगापासून आहे ना मी जेव्हापासून बोलतो तेव्हापासून चाललेत पुढे 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 करत चाललेत. आप्पा हा दे रे ठीक आहे ठीक आहे. बघू ना आता मी पुढे येत आहेत ना कॅमेऱ्यात किती जण येतात ते बघतो मी पण. हा तर आता बघा आता तुम्हाला पण दिसेल की कोण कोण आपल्या कॅमेऱ्यामध्ये येते आणि कोण पुढे जाते कोण मागे राहते. आमचा रस्ता चुकवलाय, चुकीच्या रस्त्यावर घेऊन आली. चल कुठे न्यायचं कुठे होतं नक्की? तिचा मेमरी लॉस झालाय. काय यार तू पण येते इथे मेमरी लॉस आहे तिचा. तर ह्या साईडून मी आता आलो जस्ट हे थांब. आणि आता रस्ता विसरलाय. आणि पक्षी पण बघा किती उंचावर उडतं, त्याला उडतं पण नाही त्या एवढा उंचावर आम्ही आलोय. आता इथून गेलं काय आणि इथून गेलं काय वेगळं आहे काय? हा? इकडून आणि इकडून वेगवेगळं आहे काय? अरे रस्ता तर चालला पाहिजे बाहेर. तेव्हा तिकडून दगडी आहे तिथून खाली आपण जे- तर आता बोलतात तिथून पुढून जायचं आहे. तर बघूया गाव आले त्यांच्यासोबत आपण फिरूया फक्त. तर मित्रांनो ही वाट बघा एक नंबर वाटते एकदम. पूर्ण दोन्ही साईडनं पूर्ण आणि ह्या साईडला या जंगलामध्ये ना जास्त करून ना पूर्ण अशी करवंदीची झाडं आहेत जास्त बघायला गेली तर. हे बघा पुढे पण बघा आपल्या इथे पूर्ण करवंदीची झाडं आणि इथून सगळे असे आता खालती चाललेत. आणि आता आपण जाणार आहे जैतापूरच्या ब्रिजवरती. पुढे ब्रिज आहे आता त्या ब्रिजवरती जाणार आहे. ब्रिज बघूया आपण कसा आहे तो. पहिलं तर इथे लक्ष देऊन खालती उतरायला लागते. जर पाय घसारला तर हे बघा जांबा दगड आहे पूर्ण खालती. जरा पण लागलं ना सरळ लाल पाणीच काढेल ते डोक्यातनं बाहेर. असं तसं नाही. हे घसरली बघा मला. जाऊ काय खालती पायाकडे बघून राहा. फायनली मित्रांनो डोंगर उतरून खालती आलो आहे. जैतापूरच्या ब्रिजवरती आलो आहे आणि माझ्या मागे बघू शकता एक खतरनाक असा व्ह्यू दिसतोय. प्लस या साईडला बघा असं समुद्र दिसतंय. या साईडला पण पूर्ण समुद्र आणि खालती बोटी आहेत पूर्ण. त्या साईडला घरं एक नंबर वाटतात. नारळाची झाडं वगैरे दिसतात पूर्ण. आणि आता ढग आल्यामुळे ना तर बघा सूर्य वगैरे तिकडून ना लपला आहे. त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ असा ब्लॅक येत असेल. एकदम क्लिअर येत नाही. आणि फोन पण आता जुना झाला त्याच्यामुळे काय पिक्सल पण एवढं क्लिअर देत नाही आहे फोनमधून व्हिडिओ. तर जसा येतो तसा काढतो आहे मी. बघूया अजून कुठे पुढे जातो. तर सर्व फिरून मित्रांनो आता आलो एक घरी. आता ते बघू शकता तिथे घर आहे तेवालं. त्याच्या मागच्या साईडला तिथे घर आहे. तर त्याच्या मागून आम्ही गेलो वरती पूर्ण हा डोंगर. इथून फिरून पूर्ण त्या ब्रिजवरती गेलो. ब्रिजवरतून खालती आलो आणि आता चाललो आहे घरी. तर पावसाचं वातावरण झालं. पाऊस यायच्या आधी आम्हाला घरात जायला पाहिजे. जर भिजलो तर वाट लागेल सगळी. त्यासाठी चाललो आहे पटपट आता घरी. व्हिडिओला मी इकडे एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.